आज आपण तिथं सर्वजण उपस्थित झालेला आहोत. आपण सर्वजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलेले आहोत, आपले विचार मांडण्यासाठी इथं आलेले आहोत. एकतर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही. तो म्हणजे कालांतरानं किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय घ्यायला आपल्याला भाग पडलं. खर तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षीने घ्यायला पाहिजे होता. पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला असता तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला जमलं नसतं. पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भरा किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालतं. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो, तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो. पण निवडून जर आला तर तुम्हाला 5 वर्ष काम करावंच लागतं. पण जर पराभव जरी झाला तरी घरी बसून जमत नाही. तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावीच लागते. तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत, जे काही समस्या आहेत, त्याला एक विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला आवाज उठवावा लागतो. खरं तर निवडणूक लढवली की ह्या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याला येतात. आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होते. अजून पण काही अडचणी आहेत, अजून खूप अडचणी आहेत. माझं म्हणणं आहे की बाबा खरं तर आपला एक गेवराई मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथे की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला इथं वाव आहे. गोदावरी नदी आहे, इकडे सिंधफणा नदी आहे, आपल्याकडे सदन शेतकरी आहे. फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगला रस्ता, लाईट आणि पाणी या 3 गोष्टी लागत असतात. आपण जेवढं आपल्या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले कामं करता आले ते आपण केलेले आहेत. पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती, त्याला ते पाठबळ पाहिजे असतं. आपण बघतो की 2-2.5 वर्षापासून जसं महायुतीचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आपण सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करत होतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या. बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेस भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचारा की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही 1 वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल. जर तुम्ही इलेक्शनच्या आधी जर येतात आणि परत आम्हाला जबाबदारी देतात तर आम्हाला जनतेचे 2.5 वर्ष किंवा 4 वर्षाचे जे प्रश्न आहेत ते अचानक आम्हाला उत्तर द्या त्यामुळे नाही का. पण आपण बघतात की मागच्या 1-2 महिन्याआधी आपली जी संजय गांधी निर्णय योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादीची समिती तिथं नेमण्यात आली. 288 आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत. एकमेव मी असा सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या. मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव खोडून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर होते. आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे, मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बदल दिली जात असेल, माझ्या समित्या बरखास्त झाल्या होत असतील किंवा आपण जे विकासात्मक कामं करत आहोत तेच विकासात्मक कामं आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जर मंजूर होत असतील तर साहजिकच मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपल्याला म्हणजे आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाहीये. कारण की 2 वर्षापासून मी फक्त एक चांगला व्हिडिओ द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील, पालकमंत्री असतील, आपल्या बीड पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चाललाय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडे तर तहसीलदार
माझ्याकडे खूप जणांचे फोन येतात किंवा आम्हाला तुमच्या गावाला तहसीलदार म्हणून यायचं. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त मला शाश्वती द्या की तुम्ही इथं तहसीलदार म्हणून आल्यानंतर ते वाळूचं जे काही नंगानाथ चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीने वाळू वाटप करतात. तर तसं म्हणलं की ते परत तहसीलदार आमच्याकडे येतच नाही. मी एखाद्या कामाचं तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही, गुत्तेदार ठातूर काम करतोय, आपण एखादं पत्र दिलं मंत्र्याला किंवा या कामाची चौकशी लावण्यात यावी, तर लगेच गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि तिथं पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांजळ आणि आमच्या तक्रारीला काय अर्थच नाही. मी म्हणलं एक चांगला पीआय आहे जो की ह्या म्हणजे जो नेत्याची हायजाकी करणार नाही, जो जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे एखादा पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे. काही लोकांनी माझ्याकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकारी आहेत, तुम्ही यांची शहानिशा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस करा म्हणून. आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता, अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडे. तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे करायचे होते, जी काही वाळूचे व्यवसाय करण्याची टोळी आहे, त्यांनी एक पोलीस आणला, पालकमंत्र्याकडे गेले आणि त्याची नेमणूक लगेच गेवराईमध्ये झाली. चांगल्या कामाला जर का विरोध होत असेल आणि पालकमंत्री हे सगळ्या भ्रष्ट लोकांना जर का पाठीशी घालत असतील तर शेवटी उत्तर तर मला द्यायचं ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला, आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायचे किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरळीत होऊ शकलं. त्यामुळं कुठेतरी 6 महिने असतील किंवा वर्षभरापासून या सगळ्या घटना घडत आहेत. आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण लोकप्रतिनिधी जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काहीतरी सर्व सांगून जमत नाही, आपल्याला त्यांना ते काम करून दाखवावं लागतं. मध्यंतरी थोड्या आमच्या जरा आजारी असल्यामुळं मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला जास्ती फिरणं जमत नव्हतं. आणि त्यात परत जो काही उमेदीचं काम करायचा काळ होता त्यामध्ये पालकमंत्र्यांनी जी गैरचेपी चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की एक तर आपण ही खुर्ची आणून ठेवत आहोत, त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनात पडत होतं ते योग्य वाटत होतं, म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता. एक तर त्या दिवशी मी जे बोललो किंवा त्या दिवशी जी काही मुलाखत आपण पेपरला दिली तो एका रात्रीत मी ठरलेला निर्णय नव्हता, तर त्याच्या मागे बऱ्याच दिवसात विचार विनिमय झाले होते. पण एक त्याची दुसरी एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली नाही की लोकांपुढे एक प्रश्न निर्माण होणार होते की आता तुम्ही नाही तर पुढे काय. म्हणजे आपण एवढे सहज सोपे नाही की आपण एखाद्या पंडिताला किंवा या पंडितांनी आतापर्यंत जे आपलं रक्त शोषण केलेलं आहे त्यांना परत ह्या पदावर जर ते जर बसले तर परत आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात काय वाटलं होईल हे आता कोणाला सांगायची गरज नाही. आणि जर आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची जर चांदी होत असेल तर नक्कीच तो मला वाटते की तो निर्णय खरं तर आपल्या मतदारसंघाच्या एक गोष्ट मला आपल्याला पहिलं आज विचारायची आहे. मला आपल्याला पहिले एक शपथ घ्यायची की जे काही पंडित आतापर्यंत निवडून आले आहेत, पंडित जे कुटुंब आहेत, 2 अमरसिंग पंडितचं कुटुंब आणि बाजाराव पंडितचं कुटुंब, यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य विधानसभेवर निवडून आला नाही पाहिजे यासाठी आपल्याला दिवस रात्र एक करावं लागणार. माझं म्हणणं आहे की आपण आपली जी ताकद आहे, आपली ही ताकद म्हणजे पक्ष म्हणून नव्हतं तर आपण एक गेवराई तालुक्यात गेवराई मतदारसंघात जो काही अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य आपल्यासोबत जोडला गेला आणि नंतर आपण एक मूर्त रूप म्हणून एका पक्षामध्ये आपण गेलो. पण आपली सर्वात मोठी अडचण हे 2 पंडित कुटुंबच आहेत.
आलटून पलटून यांनी सत्ता भोगली, नाईलाज असतो सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या पंडितांच्या दारात जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मला कसं म्हणजे त्यावेळेस 2004 साली आपण ज्यावेळेस म्हणजे खऱ्या अर्थाने मी गेवराईत आलो, त्याच्या आधी वकिली करत असताना मला आमचे औरंगाबादला बरेच वकील मित्र म्हणायचे की अरे तुमचं गेवराई मतदारसंघ काय म्हणले, एक पंडित सोडले की दुसरा पंडित सोडले की परत पाहिला, त्या तिसरा माणूस काय कोणी तिथे उभा राहू शकत नाही का. मी त्यांना सांगायचो की आपल्या गेवराईचे लोक एवढा वेळ नाही त्यांना राजकारणाच्या मागे किंवा एवढं डोकं लावायचं, पण याचा ते गैरवापर किंवा गैरफायदा पण तिथे घेतील. आणि मला वाटतं किंवा नाही असतो मला ह्या राजकारणात पडावं लागले. एक तर मी वकिली करणार माणूस आहे, इकडे चांगलं सेटल झालो तुम्ही, माझं जेवढं औरंगाबादला एक घर होतं, पण नंतर मग कसं नगरपरिषद निवडणूक झाली आणि लोकांचा संपर्क वाढत गेला. बाळासाहेबांनी त्यावेळेस ठरवलं की आता आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठलं तरी सदस्य याच्यात रिंगणात उतरल्याशिवाय आपल्याला मतदारसंघाचे चित्र बदलता येणार नाही. मागच्या आपण बघतो की 2014 ते 2019 पर्यंत बरेच आपले विकासात्मक कामं झाली, त्यावेळेस सगळ्या गोष्टी समाधान वाटायचं. पण आपण बघतो की 2019 नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं, त्यावेळेस एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका बजावली पाहिजे होती तिथं आम्ही कमी पडलो. त्यानंतर परत हे 3 पक्षाचं सरकार आलं. 3 पक्षाचं सरकार आल्यानंतर तरी ज्या आपल्या अडचणी कमी व्हायला पाहिजे होते, मला सांगा इथं एक तरी आपला कार्यकर्ता असा आहे का की त्याला बिना पैशाचं पंचायत समितीमध्ये एक विहीर किंवा एक घरकुल मंजूर करता आलेलं एक तरी माणूस आहे का? मला सांगा तहसीलमध्ये असं एक तरी आपल्याला लाभार्थी भेटेल का की ज्याला संजय गांधी निराधार योजनेचे पगार बिना पैसे देता मंजूर करता आला? मग आता मला सांगा हे असं जर घडत नसेल तर मग माझ्यासारख्या माणसाने या पदावर बसणं मला तरी सोबत नाही. एक लक्षात घ्या, माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे मला आपल्या परिवारातील सदस्य मानतात. जर आपल्यापैकी जर 1 जण किंवा 2 जण इच्छुक असतील विधानसभा लढवायला, माझं म्हणणं की एक लक्षात घ्या आपण सर्वजण एकत्र ताकद, माझं म्हणणं किंवा तुम्ही तुमच्यापैकी आहेत इच्छुक काय जण किंवा कोणी तिथं पायातला काटा काढायला सुई लागते, पायातला काटा काढायला सुई लागते आणि पायातला काटा काढायला तलवार लागते. तुम्ही आता माझं म्हणणं थोडं शांत डोक्याने माझं म्हणणं विचार करा, जरा मला थोडं वेळ द्या. आपल्याकडनं जे जे काही इच्छुक असतील आपण शिफारस करू. मी त्यांच्या 5 वर्ष अगोदरपासून मी भारतीय जनता पार्टी काम करतो. तब्बल मला 32 वर्ष झाले. 32 वर्षापासून मी मुस्लिम समाजाच्या कुठं कुठं शिव्या खातोय की काय जातीवादी पक्षात काम करता. आम्ही टिकून राहिलो. एकतर आम्हाला पहिले केशवराव आंगणे राहिले, एकतर लक्ष्मणांना पवार भेटले, त्याच्यामुळे आम्ही टिकून राहिलो 32 वर्षांनी. 32 वर्षांनी आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षात राहतो, कोण समाजाला शिव्या खाऊन राहतो. आणि आज जर तुम्ही कोणाच्या पक्षात त्रास सहन करून बी जर तुम्ही राजकारण थोड्याच्या मला आम्ही करायचे का? तुम्ही स्वतः ओपन करा आणि त्याला सहमत आहे. ज्या वेळेस गेवराई तालुक्यामध्ये भाजप पक्षाला पाय ठेवायला जागा नव्हती, त्यावेळेस मुंडे साहेबांनी गेवराईत येऊन तुम्हाला आग्रह धरला की तुम्ही अण्णा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा.
त्या टायमाला इथं कोणत्याही पक्षाच्या दुसऱ्या नेत्यांनी इथं पाठवलं त्याला जागा, त्यावेळेस आपण या पक्षात प्रवेश केलेला आहे. आजही जनता तुमच्याकडे मोठ्या आशेने अन्न बघते की तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा आणि या निर्णयापर्यंत पोहोचावं की या जनतेच्या निर्णयाला मान्यता देऊन आणि तुम्ही या जनतेचं ऐकून तुम्ही तुमच्या कुटुंबातला ठीक आहे, तुमची तब्येत ठीक नाहीये, पण तुमच्या कुटुंबातला कोणताही उमेदवार तुम्ही विधानसभेसाठी द्यावे आणि जर दुसरा उमेदवार नसला तर आमची इच्छा तुम्ही स्वतः उभे राहा. तालुक्यातल्या 8 ते 9 सर्कल मध्ये फक्त तुम्ही सरकारच्या जे हे राहतील प्रचार सभा, त्या प्रचार सभेला फक्त येऊन बसायचं. तालुक्यामध्ये 9 कार्यक्रम तुम्ही घ्या, बाकी सर्व कार्यक्रम तुमची जिम्मेदारी वाटल्यास तुम्ही अपक्ष लढा पुन्हा आणि तुमच्या पार्टीने तुमच्या पाठीमागून तू तरी घ्या. मला एक मिनिट. जर आज काही लोकांनी आमरण उपोषण जोपर्यंत निर्णय बदलत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करायचं काही लोकांनी मला मेसेज केलेले आहेत. काही लोकांनी मग एक गोष्ट ध्यानात घ्या की हा एवढा सोपा निर्णय नाहीये. म्हणजे अचानक हा तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला लगेच तुम्ही 24 तासात निर्णय घ्या काय आज सगळ्यांनी आपापलं जे काही आंदोलन आहे ते स्थगित करा. मला काही तुम्ही 10 दिवस टाइम घ्या, निर्णय बसा. भूमिका जाहीर करा, आमदार साहेबांची भूमिका ऐका. एक लक्षात घ्या, माझी भूमिका स्पष्ट आहे, मला उभं राहायचं नाहीये. फक्त मी काय म्हणतो तुम्हाला, मी उभं न राहिल्याने जे काही अडचणी निर्माण होणार किंवा माझं म्हणणं किंवा जर का परत हे पंडित आपल्या लोकांनी बसले त्या गोष्टीचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तुम्ही थोडं माझ्या शब्दाला मान द्या. ऐका, मला माझं म्हणणं आहे की आपण आज काही सर्वच लोक आज आले याच्यातला काही भाग नाहीये. काही लोक नाही आलेले, काही लोक. माझं म्हणणं आहे की थोडे दिवस तुम्ही आधी सर्वसामान्य जनतेमध्ये जा किंवा पर्याय आपल्याला जर का आपल्या संघटनेतर्फे जर का एखादा उमेदवार उभा केला ऐका, खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार कुटुंबाशिवाय पर्याय नाही निर्णय अण्णाचा होईल. आणि अण्णाला हात जोडून विनंती, अण्णावर दबाव आणण्याचा कुणी प्रयत्न करू नका. कारण अण्णांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण विचारपूर्वक घेतलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही अण्णा तुम्हाला तुमच्यावरती दडपण आणू शकत नाही, परंतु एक नम्र विनंती करतोय आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून की अण्णा तुम्ही याच्यावरती विचार करा. आणि तुम्ही जे आता बोललात की मी उभा राहणार नाही, कुटुंबातला सदस्य द्या, ते सुद्धा लोकांना मान्य असेल. परंतु याच्यावर निर्णय आज नाही ना, मला विचार मला माझं म्हणणं की
आपण आता सप्टेंबर महिन्यात आहोत आणि आता बागराजे दादांचं बी वनवास आता संपत आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की जर तुम्ही 10-12 दिवसाचा वेळ जर दिला आम्हाला मला अजून बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. ठीक आहे, मला 10-15 दिवसाचा वेळ द्या. चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. आचारसंहिता 8 ऑक्टोबर नंतर कधीही लागणार आहे. 1 ऑक्टोबरला आपण निर्णय आज झालेला की पंडितांना निवडून द्यायचं नाही आपल्याला कुठल्या. पण माझी एक अपेक्षा आहे की जर का आपल्या सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती जर आपल्या मला बऱ्याच लोकांशी चर्चा करावं लागणार आहे. तर थोडं वेळ जर तुम्ही दिला तर माझं म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी आपापलं आंदोलन स्थगित करा. 10-15 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय आपल्याला घेता येईल. आज तारीख किती आहे? ठीक आहे, बरं 10-12 दिवस 1 तारखेपर्यंत 1-2 तारखेपर्यंत